मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. रोज डेली टार्गेट आपण देतोय, तुम्ही ते कंप्लीट करताय आणि फक्त 9वा दिवस आहे आज. ओके, अजून 3 महिने तसे शिल्लक आहेत. मग कसली काळजी करताय? मला असे मेसेज दिसतायत, WhatsApp वरती पण दिसतायत, YouTube वर पण दिसतायत, की मुलं पॅनिक मोड मध्ये गेलेत. होईल का माझा अभ्यास? तणाव येतोय, डिप्रेशन. खूप महत्वाचा शब्द आहे ना, डिप्रेशन. अरे हा शब्द, याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. मी तुम्हाला सांगू का? ओव्हर थिंकिंग करायचंच नाहीये. आपल्याला ना हळू-हळू अभ्यास करायचा आहे. माझ्यावर विश्वास ठेवा ना तुम्ही. डेली टार्गेट देतोय कंप्लीट करा ना. 3 वेगळ्या वह्या असू देत फिजिक्सला, केमिस्ट्रीला, मॅथ्सला. मॅथ्सचे तर ठरलेले शुअर शॉर्ट क्वेशन आहेत, की जे येणारच आहेत. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये सुद्धा तसे क्वेशन्स आहेत, की जे येणारच. पण होतं काय, की मला फक्त 10 प्रश्न द्या. त्यातले 4 आले पाहिजेत. असं नाही होणार. 150-200 डेफिनिशन्स कराव्या लागतील. त्यातल्या कुठेतरी 7-8 येणार आहेत. आणि समजा 7-8 त्याच आपण स्किप केलेल्या असतील, तर संपलं. नशीब आपल्याला तसं साथ देणार नाहीये. आपल्याला कष्ट करावे लागतील. मी तुम्हाला सांगू का? मला व्यवस्थित सांगता येणार नाहीये, पण भगवद्गीतेत म्हणलंय ना असं काहीतरी, की कर्म करत राहायचंय आपल्याला. फळाची अपेक्षा ठेवायची नाहीये. ते मिळतंच. मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतोय. हां, पण मी व्हिडिओज टाकतोय, व्ह्यूज होत नाहीयेत. पहिला खूप व्ह्यूज व्हायचे, आता होत नाहीयेत. असं मी रडत बसत नाहीये. मला माहिती आहे. हळू तुम्हाला हे व्हिडिओज आवडायला लागणार आहेत. मग दिवसाची सुरुवात तुम्ही या व्हिडिओनं करताय. त्यामुळे मला दिवसाच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगायचंय, की तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात. तुम्ही करताय अभ्यास. अरे, काय होतं माहितीये का, की काही मुलं ना आपल्याला डिमोटिव्हेट करतात. मी तुम्हाला सांगतो, की माझी 1 रिव्हिजन झाली, 2 रिव्हिजन झाली, माझं असं आहे, तसं आहे. किंवा क्लासमध्ये भले ते ऑफलाईन क्लास असू दे, नाहीतर कॉलेजमधलं एखादं डिव्हिजन असू दे. टॉपरचं एवढं कौतुक केलं जातं सगळ्या ठिकाणी ना आणि आपल्याला त्रास दिला जातो. बरोबर आहे ना? पण मी तुम्हाला सांगतो, या स्टेजला आपण सुरुवात तर केली. हळू आपली प्रगती होत राहणार आहे आणि सांगतो तो जो ग्राफ आहे ना, तो असा असतो बरं का. समजा आपण आता 0 आहोत, सुरुवात केली. मग स्टार्टला आपला ग्राफ असाच जाणार आहे, हे लक्षात घ्या बरं का. पण एक सर्टन स्टेज नंतर सॅच्युरेशन येणार आहे. पण थांबा, ग्राफमध्ये करेक्शन करतोय. सर्टन स्टेजमध्ये सॅच्युरेशन जरी असलं, तरी तो इन्क्रीजिंग ग्राफ आहे. नाहीतर असला ग्राफ नको आहे मला. हा ग्राफ नको आहे. केली सुरुवात चांगली, पुन्हा सगळंच फुस असं नकोय. बरं, मग सगळा अभ्यास सुरू आहे. डेली टार्गेट तुम्ही कंप्लीट करताय. मग तुमची घेतली पाहिजे टेस्ट. आणि नेहमीप्रमाणे आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स या ॲपवर या रविवारी आपण आयोनिक इक्विलिब्रिया, ओके, या टॉपिकची फ्री टेस्ट देतोय तुम्हाला. टेस्ट दुपारी 4 वाजता सुरू होईल आणि रात्री 12च्या आत तुम्ही ओपन केली ना टेस्ट देऊ शकताय बरं का. माझी इच्छा आहे जास्तीत जास्त मुलांनी ही टेस्ट दिली पाहिजे. बरं, आता आपल्या बॅचमध्ये फिजिक्सचा सेपरेट कोर्स आपल्याला तुम्हाला फिजिक्स पाहिजे तर फिजिक्सचा कोर्स आहे, केमिस्ट्री आहे. मॅथ्सचा सेपरेट आम्ही काल लॉन्च केलेला आहे. फिजिक्स, केमिस्ट्री एकत्र पाहिजे तोही कोर्स आहे. माझी तरी इच्छा आहे, मी ज्यांच्याशी फोनवर बोललो ना सगळ्यांना सांगितलं, की फुल कोर्स घ्या. हां, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तिन्ही कोर्सेस एकत्र घ्या. ते सगळ्यात बेनिफिट ठरणार आहे. मी तुम्हाला सांगतो, दसऱ्यापर्यंतच ऑफर आहेत बरं का, लक्षात घ्या. डिस्काउंट तो दसऱ्यापर्यंत आहे. नंतर किंमत त्याची वाढणार आहे. कोर्स लवकर घ्या, अभ्यासाला सुरुवात करा. पण मला सांगायचं काय इथं होतं, की जेवढे आपले कोर्सेस आहेत ना, प्रत्येक कोर्सवर फ्री कंटेंट आहे. मग केमिस्ट्रीचा बहुतेक चेक करा, त्यात आयोनिक इक्विलिब्रियाचा फ्री कंटेंट असेल तर बघा. पहिला व्हिडिओ बघा, 4 वाजेपर्यंत व्हिडिओ कंप्लीट करा. 12 पर्यंत वेळ आहे. मग संध्याकाळी 8ला जरी टेस्ट ओपन केली, तरी छान. ओके, मग आजचं टार्गेट तुमच्या लक्षात आलंय? आयोनिक इक्विलिब्रिया. पीएचचे न्यूमेरिकल्स आहेत. सॉल्युबिलिटी प्रॉडक्टचे न्यूमेरिकल्स आहेत. बफर सोल्युशन त्याचे न्यूमेरिकल्स आहेत. ॲसिड बेस थिअरीज आहेत. सुरुवातीचे प्रश्न हेच सगळ्यात सोपे आहेत. ठीक आहे, मग हा अभ्यास करा. ऑल द बेस्ट.